नमस्कार, मी निरंजन. दिल्लीमध्ये सरकारच्या सहकार्याने केलेल्या यशस्वी आंदोलनानंतर अभिजित दिपके यांनी काल पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन केलं. आणि म्हणजे मला विशेष असं वाटतंय की याच पुणे विद्यापीठामध्ये एसएफआयच्या मुलांवरती साधी मेंबरशिप करत होते तर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मुलांवरती अभाविपणी भयंकर हल्ला केला होता पुण्यामध्ये. त्याच्यानंतर ललित कला केंद्रावरती हल्ला केला होता की इथं चुकीच्या पद्धतीने कामकाज चालतं वगैरे वगैरे अशा आणि अभाविपच्या मुलांनीच भाजपनी तो हल्ला त्या ठिकाणी त्यांच्यावरती केलेला होता. विद्यापीठामध्ये आणि पुण्यामध्ये अशा पद्धतीने अभाविपनी केलेल्या हल्ल्यांच्या अनेक घटना आहेत. दिल्लीमध्ये ज्या वेळेला NSUI आंदोलन करत होतं, आयसा आंदोलन करत होतं, AISF आंदोलन करत होतं, त्या आंदोलनांच्या वेळेला याच नीट परीक्षांबद्दलच्या पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, पाण्याचे फवारे मारले. आणि या सगळ्या नोंदणीकृत संघटना आहेत. म्हणजे NSUI असेल, AISF असेल, AISF असेल, या सगळ्या आयसा या रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन्स आहेत, विद्यार्थी संघटना आहेत. या रजिस्टर्ड विद्यार्थी संघटनांवरती पोलिसांनी बेछूट हल्ला केला. या आधीच्याही घटना दिल्लीतल्या आपल्याला माहिती आहेत. जामिया मिलिया मधली मुलं असतील, ती JNU मधली मुलं असतील, दिल्ली युनिव्हर्सिटी मधले विद्यार्थी असतील, यांना कायम पोलिसांचा आणि अभाविपचा तडाखा खायला लागला. आणि नोंदणीकृत नसलेल्या काय कॉकरोच पार्टी जी काय आहे, या नोंदणीकृत नसलेल्या एका इंटरनेटवरती सुरू झालेल्या मुव्हमेंट चा प्रमुख माणूस हा अमेरिकेहून दिल्लीमध्ये येतोय आणि दिल्लीचे पोलीस अधिकारी त्याला विमानतळावरती जाऊन आंदोलनाची परवानगी देतात. आता मला सांगा, दिल्लीतल्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये एवढी हिंमत आहे की सरकारच्या विरोधातल्या आंदोलनाला परवानगी देऊन अमित शहाला नाराज करेल? कारण दिल्लीची पोलीस व्यवस्था ही थेट अमित शहा पाहतात. तर अमित शहांची नाराजी ओढवून घेण्याची हिंमत दिल्लीमधल्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला आहे? त्यामुळे तिथून सांगितल्याशिवाय हे होऊ शकत नाही. बरं, नुसतंच नाही, एअरपोर्टवरून त्यांना सुरक्षा व्यवस्थेमध्ये थेट जंतर मंतरवरती नेलं गेलं. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती, फायर ब्रिगेडच्या गाड्या हजर होत्या, संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेमध्ये ते सगळं आंदोलन झालं. 5 वाजेपर्यंतची परवानगी दिलेली होती. काल दिल्लीमध्ये आयसाची मुलं नीटच्या विरोधामध्ये पत्रकं वाटत होती. फक्त त्या पत्रकं वाटणाऱ्या मुलांना पत्रकं वाटायची नाही म्हणून पोलिसांचा ताफा अडवायला आला. पहली बात नहीं हो रहा है, ये 5 साल से हम लोग अलग अलग इलाकों में पर्चा ही तो बात है। पर्चा बांटना भी अलाउड नहीं है, पेपर लीक पर पर्चा बांटना अलाउड नहीं है। 10 सालों में 86 पेपर लीक हो जाएगा, आपका हमारा भविष्य बेच दिया जाएगा 10 लाख रुपए में, 20 लाख रुपए में, लेकिन इसमें पर्चा बांटना अलाउड नहीं है. कालची घटना आणि कालच पुणे विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. कोणाचीही आरडाओरड नाही, ना अभाविप, ना भाजप, ना पोलीस, संपूर्ण सहकार्य या आंदोलनाला उपलब्ध करून दिलं. आता पहिले बघा तुम्ही, माझा ज्या गोष्टीपासून सर्वात मोठा आक्षेप आहे, स्वतः अभिजित दिपकेनी काय घोषणा दिल्या या बघा. ही अत्यंत दुःखदायक घटना आहे की भारताचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचा सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा,
हा सरकारच्या विरोधामध्ये, सरकारला असहमती व्यक्त करत किंवा अन्यायाच्या विरोधामध्ये जी काही देशभरात आंदोलनं करतो त्या वर्गाला भारताचा सरन्यायाधीश कॉकरोच म्हणाला. याच्यावरती खरा आक्षेप असायला हवा. सरन्यायाधीशांनी माफी मागायला हवी, ही मागणी असायला हवी. या सरन्यायाधीशांना लंडनमध्ये पत्रकारांनी याच्यावरती हॅकल केलं, प्रश्न विचारले त्या जाहीर कार्यक्रमात लंडन मधल्या, की तुम्ही कसं काय कॉकरोच म्हणू शकता. हे लंडनमध्ये झालं. याच्याबद्दल प्रश्न त्यांना करण्याऐवजी, याबद्दल सरन्यायाधीशाकडून माफी मागण्याच्या ऐवजी तुम्हीच म्हणत सुटलात आय एम कॉकरोच आणि लोकांना म्हणायला लावताय. ग्रेगरी स्टेंटन या नावाचे एक जगविख्यात शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी 10 स्टेजेस ऑफ जेनोसाइड, मानवी नरसंहाराच्या दिशेचे 10 टप्पे, याचा एक रिसर्च केला आणि हे प्रेझेंट केलं. मुद्दाम तो चार्ट बघा. यावरती एक सविस्तर व्हिडिओ मी आधी केलेला आहे. या चार्टमध्ये हा टप्पा काय सांगतो, डिह्युमनायझेशन म्हणजे अमानवीकरण करणे, विरोधकांचे अमानवीकरण करणे. रवांडामध्ये कॉकरोचच म्हटलं गेलं होतं तुत्सी कम्युनिटीला, कॉकरोचच म्हटलं गेलं होतं. किंवा हिटलर ज्यूजला वाळवी म्हणायचा, टर्माइट. तोच शब्द अमित शहा सुद्धा या देशातल्या अल्पसंख्याकांसाठी वापरतात. या देशातल्या अल्पसंख्याकांसाठी नितेश राणे हिरवे साप म्हणतो. भारताचा चीफ जस्टिस आता आंदोलकांबद्दल कॉकरोच म्हणतो आणि हे म्हणतात आय एम कॉकरोच. अभिमानाने म्हणतात, शरम वाटायला हवी. खरं तर या अमानवीकरण करण्याच्या टप्प्यांमध्ये तुम्ही लोकांना सहभागी करून घेत आहात, हे लक्षात घ्या. थोडीशी लाज बाळगा. माणसांचं अमानवीकरण करणं याच्यात तुम्ही सहभाग घेत आहात, अभिमानाने घेत आहात. याची शरम वाटायला हवी खरं तर, पण ते केलं जात आहे. आणि हे आय एम कॉकरोच झाल्यानंतर मला असं वाटलं, हा एक फोटो बघा, दोन तीन फोटो, असे बरेच फोटो आहेत, पण हे 2 फोटो बघा. हे आपण पाहिलंय ना याच देशात घडताना यापूर्वी. आय एम अण्णा, मैं अण्णा हूं, करोडो टोप्या देशभरामध्ये वाटल्या गेल्या. या सगळ्या टोप्यांवरती जिथं जिथं आय एम अण्णा, मैं अण्णा किंवा मी अण्णा आहे, इथं ना फॉन्ट बदलला, ना फॉन्ट साईज बदलली, ना कलर बदलला. सेंट्रलाइज्ड झालं होतं हे. मध्यवर्ती या टोप्या वाटल्या गेल्या होत्या, करोडो देशभरात वाटल्या गेल्या. आणि आता आय एम कॉकरोच. आणि मग आता ते कॉकरोचचे मास्क हे कुठून आले आणि तेही वाटले जात आहेत. मला इतकं वाईट वाटलं कालच्या आंदोलनाचं जे काही व्हिडिओज बघत होतो, की स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, AISF असेल, SFI असेल, या संघटना का या आंदोलनांमध्ये जातात. म्हणजे तुमची विद्यार्थी संघटनेची जी ताकद आहे ती तुम्ही अशा गोष्टीच्या पाठीमागे उभी करता. तुम्ही स्वतः इंडिपेंडेंटली मागण्या करत आहात ना, पहिल्यापासून करतात. अगदी धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा पहिले NSUI, AISF, SFI यांनीच केली. हे नंतर आलेत. हे लक्षात घ्या. तुमचं स्वतःचं अस्तित्व आहे, तुम्ही नोंदणीकृत आहात. तुम्ही हे असं शरण जाऊ नका. हाच प्रकार मैं अण्णा हूच्या आंदोलनाच्याही वेळेला झाला होता. तिथं येचुरी जात होते, तिथं डी राजा जात होते, तिथं ए राजा, आणखीन काय ते आहेत ते सगळे त्या ठिकाणी जात होते त्या आंदोलनांमध्ये. आणि त्या आंदोलनाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं पाप केलं आणि त्याचे परिणाम अख्खा भारत गेली 12-13 वर्ष भोगतो आहे. हे लक्षात घ्या, परत परत लक्षात घ्या. हे आपोआप घडलेलं नाही, हे आपोआप घडत नाही. हे निर्भय बनो ते झुरळ बनो, हा प्रवास काय सांगतो याच्यावरून लक्षात घ्या.
अण्णांचं आंदोलन RSSचं पुरस्कृत होतं यात शंका नाही. विवेकानंद फाउंडेशन, जे अजित डोवल ज्याचा प्रमुख होता, संस्थापक होता, त्या अजित डोवल विवेकानंद फाउंडेशननी या अण्णाच्या संपूर्ण आंदोलनाला स्ट्रक्चर दिलं, स्ट्रॅटेजी दिली, प्लॅनिंग करून दिलं. जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं तिथं मी गेलो होतो कव्हरेज करण्यासाठी. आणि त्या आंदोलनाच्या वेळेला प्रचंड मोठे टेंट, एअर कंडिशन्ड टेंट्स, अण्णा की रसोई वगैरे, म्हणजे अण्णा बसलाय उपोषणाला आणि खाली अण्णाची रसोई, अण्णाचं किचन चालवलं जात होतं. येणाऱ्या प्रत्येकाला जेवण दिलं जात होतं, प्रत्येकाला बिस्लरीचं पाणी दिलं जात होतं. हे सगळं व्यवस्था, ऑडिओ सिस्टीम, जिथं ती सगळी मेरे देश की धरती, सोना उगले वगैरे गाणी चाललेली होती आणि भाषणं त्या ठिकाणून होत होती, ही अख्ख्या ऑडिओ सिस्टीमचं भाडं करोडो रुपयाचं असतं. हे प्रोव्हाइड केलं गेलं होतं. या अण्णा आंदोलनाला या विवेकानंद फाउंडेशनच्या मदतीनं झालं. त्यानंतर आता ते म्हणजे अनेकांनी कबूल केलं, प्रशांत भूषण वगैरे यांनी कबूल केलं की आम्हाला नव्हतं माहिती की RSS याच्यात इन्व्हॉल्ड आहे. पण त्याही आंदोलनाच्या वेळेला, म्हणजे मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये हा अण्णा आंदोलन करायचा तेव्हा या अण्णाची समजूत काढायला विखे पाटील जायचे आणि अण्णांची समजूत व्हायची, त्यांना विश्वास बसायचा, ते आंदोलन मागे घ्यायचे. काही जण म्हणतात की आधीच्या अण्णांच्या आंदोलनाला सरकारने का बरं किंमत दिली, तो सरकारांचा चांगुलपणा होता की होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला प्रतिसाद देणं, ते अण्णांनी करो का आणखीन कोणी करो. आणि विखे पाटील समजूत काढायचे अण्णा हजारेची, आणि या अण्णा हजारेची समजूत काढायला प्रणव मुखर्जी गेले, मनमोहन सिंगांनी चर्चा केली, पण अण्णांचा त्यांच्यावर विश्वास नाही, चिदंबरमवर विश्वास नाही, विखे पाटलांवर विश्वास होता. आणि त्यावेळेला मी द वीक मॅगझिन मध्ये ही बातमी केलेली होती, अण्णा शेडी कंपनी या नावाने, आणि याच्यामध्ये एक व्हिडिओ पण केलेला होता आणि तो गळ्यात अडकवलेला कॅमेरा होता, उघड लपवलेला नव्हता. आणि देणगी देण्यासाठी म्हणून आलेलो आहे आणि या देणगीची मला पावती कशी मिळेल, ही लोकांमध्ये गोळा केलेली, मित्रपरिवारामध्ये गोळा केलेली आहे, तर याची पावती कशी द्याल. त्यावेळेला अण्णांनी सांगितलं PA कडे जा, सुरेश पाठारे, हा जो आहे ना कानाशी बसलाय, हा अण्णांचा PA. या सुरेश पाठारेंनी सांगितलं की हे संपूर्ण आंदोलन अण्णा संघाच्या भाजपच्या मार्गदर्शनाने करतात. हे बघा, त्याची ट्रान्सक्रिप्ट पण आहे, व्हिडिओची एक झलक दाखवतो. अन्ना जी को अरविंद जी से 2006 से हवाले के ऊपर पैसे दिए जाते हैं. सबसे बड़ी बात होती है जब ऐसे ग्लैमर आपको आ जाता है, बड़े हो जाते हैं, तब कुछ डिसीजन मेकर के साथ अपनी जान पहचान हो जाती है. हम 10 साल से काम कर रहे हैं, किसी पार्टी से इतना बड़ा पैसा हमने देखा नहीं. तो अन्ना जी तो ये जो बीजेपी या RSS की जो विचारधारा है उनसे सहमत है. जहां तक मैंने देखा है, बड़े बीजेपी के नेता को यहाँ बार बार आते हुए देखे, RSS के नेता को आते हुए, कारण सगळं मोठं आहे, खूप एवढा मोठा व्हिडिओ नाही करत आता. तो अन्ना जी तो ये जो बीजेपी RSS की विचारधारा है उससे सहमत है. जहां तक मैंने देखा है, बड़े बीजेपी के नेता यहां बार बार आते हुए देखा है या RSS के नेता को आते हुए देखा है. हे अण्णा हजारेंचा PA सुरेश पाठारे सांगत होता. त्याच्यानंतर दादा पाठारे, याच्यात दादा पाठारे सांगतात, अभी जंतर मंतर का आंदोलन जब हुआ, अन्ना जी को कैश प्राइज दिया था 1 करोड़ का. अन्ना जी बोलता है अगर कोई 50,000 रुपया लेके आता है तो उसको रसीद नहीं देंगे, अगर कोई 500,000 रुपया लाता है तो उसको रसीद देंगे.
पैसे तो आना जरूरी है. आणि याच सुरेश पठारेची घेतलेली एक मुलाखत पण आहे, ज्या मुलाखतीमध्ये सुरेश पठारेला प्रश्न विचारले होते की हे जी व्हिडिओ क्लिप आहे अण्णा हजारेंची, या व्हिडिओ क्लिप बद्दल तुझं म्हणणं काय. तर तो म्हणतो तो कॅमेरा हलतोय, आता तो गळ्यातच अडकवलेला कॅमेरा होता, तो हलणारच होता, मुद्दाम ठेवलेला होता, तर तो कॅमेरा हलतोय वगैरे आणि मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. मग त्याला विचारलं तू जर म्हणतो हा खोटा आहे तर तू याच्या विरोधात तक्रार का नाही करत. तर म्हणजे नाही तक्रार वगैरे आम्हाला करायची नाही. का नाही करायची तक्रार, का नव्हती करायची तक्रार. तक्रार नाही करायची म्हणून सरळ सांगतो. त्याला हेही विचारलं की या सँड माफिया नगरमधला, त्याचा नकाशा पण दिलेला आहे इथं, की तो सगळा कोपरगाव, राहता, श्रीगोंदा, पारनेर इथला सगळा वाळू माफिया हा तू चालवतोस. याच्यावर तो म्हणतो आय डू नॉट वॉन्ट टू कॉमेंट ऑन इट. मला याच्याबद्दल कॉमेंट नाही करायची. का रे भाऊ. आणि हे सगळं हे उघडकीस आणलं होतं. यात अण्णांचा पीए कबूल करतोय की संघ आणि भाजपच्या विचारधारेशी अण्णा सहमत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने हे आंदोलन सुरू आहे. आणि तो 2011 साली जन्माला घातलेला कॉकरोच झोपला निद्रिस्त. त्याच्यानंतर आजतागायत त्या 2011च्या अण्णांची जी काही मागणी होती लोकपाल बिकपाल, त्या अण्णाचे समर्थक, अण्णाचे सहकारी, अण्णाचे प्रशंसक, अण्णाला पार इंडियन ऑफ द इयर म्हणणारे, यांच्यापैकी एकानेही गेल्या 12-13 वर्षात लोकपाल नावाचा शब्द उच्चारण्यासाठी तोंड उघडलेलं नाही. हे लक्षात घ्या. नंतर काल मला एक कोणतरी सांगितलं की तिथं हिंदू मुस्लिम एक असले पाहिजे, तर सर्व धर्म समभाव वगैरे अशा अर्थाने सुद्धा घोषणा दिल्या गेल्या आणि बोलले गेले. अरे नरेंद्र मोदी सुद्धा सत्तेमध्ये सबका साथ सबका विकास असं म्हणून आला होता की नाही. मग नंतर काय झालं, फक्त अदानी अंबानी का साथ सबका विनाश. हे पण झालं ना गेल्या 13 वर्षात. कुठे गेलं ते सबका साथ. आता बोलतात तरी का कोणी सबका साथ याच्याबद्दल. ज्या संसदेच्या पायरीवरती डोकं ठेवलं होतं तिथली लोकशाही त्या पायरीपासूनच संपवली की नाही. हे घडलेलं आहे की नाही. मग आज तुम्ही 2 घोषणा दिल्या म्हणून आम्ही हुरळून जाणार त्याच्यात. इतकं भारतातल्या लोकांना मूर्ख समजता का तुम्ही या सगळ्या काळामध्ये. हे जे संपूर्ण प्रकार आहे हा, की या पाठीमागे एक मॅसिव्ह स्ट्रक्चर असतं जे स्पॉटलाइट पासून लपवलेलं असतं, झाकलेलं असतं, ते दूरच राहतं. स्पॉटलाइट हे आंदोलन आहे, कॉकरोच. पण मी याला पर्याय समजायचा का. अजिबात नाही. अजिबात याला मी पर्याय समजू शकत नाही. राष्ट्रीय पातळीवरती होणारे बदल हे अपघाताने होत नाहीत, हे योगायोगाने होत नाहीत, त्याच्यानंतर हे इंटरनेटच्या व्हायरल ट्रेंडवरून होत नाहीत. राष्ट्रीय पातळीवरती होणारे बदल हे प्रचंड मेहनत, कष्ट, कमिटमेंट आणि आयडिओलॉजिकल कमिटमेंट याच्यातूनच होऊ शकतात. प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनजागृती, ही एक रिॲक्शनरी प्रतिक्रिया देणारी हा जो प्रकार आहे, यातून नाही होत. ते त्यासाठी 13 महिने भारतातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलन केलं ना, त्यात ती कमिटमेंट होती, त्यात संघर्ष होता, त्यात अहिंसा होती, त्यात म्हणजे लक्ष प्राप्त होऊपर्यंत हटायचंच नाही. 700 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला त्या आंदोलनात. 700. परिणामांची वाटेल ती किंमत चुकवायला ते शेतकरी तयार होते. त्यातून ते घडलं.
अशा राष्ट्रीय जन आंदोलनाची गरज आहे. अशा प्रतिक्रियावादी, यांनी कॉकरोच म्हटलं म्हणून कॉकरोच पार्टी सुरू करून टाकली, अशा प्रतिक्रियावादी याच्या घटनांमधून राष्ट्रीय पातळ्यांवरचे बदल होत नाहीत. हे लक्षात घ्या. हे तात्पुरतं, म्हणजे आपण म्हणतो ना, प्रेशर कुकर मधली साचलेली स्टीम ही काढून घ्यायची आहे म्हणून केलेली ती शिट्टीची व्यवस्था आहे की तो कुकरचा स्फोट होऊ नये, म्हणून या समाजाचा स्फोट होऊ नये म्हणून ही शिट्टी आलेली आहे. बाकी याच्या पलीकडे काही नाही. तुमची हवा, तुमचे संताप, जी काही साचलेलं आहे मनामध्ये, हे सगळं व्हेंट आउट व्हावं, याला कुठला तरी मार्ग मिळावा. आणि हा असंतोष, सरकारच्या विरोधामधला असंतोष हा एकजूट होऊन दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पक्षांच्या मागे जाऊ नये म्हणून ही केलेली पर्यायी व्यवस्था, हा एक अल्टरनेट व्हाल्व काढलेला आहे. हे लक्षात घ्या. बऱ्याच जणांनी माझ्या आधीच्याही व्हिडिओवर अशा कॉमेंट केल्या की त्याच्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक होतं. पहिली गोष्ट, त्याच्या हातामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक होतं ते बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच लिहिलेलं नाही. हा पहिला भाग. कधीही नाही. माय ऑटोबायोग्राफी नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी कधीच लिहिलेलं नाही. हा यातला पहिला भाग आहे. त्यामुळे ऑप्टिक्स ज्याला म्हटलं जातं, दृश्य परिणाम साधायचा म्हणून हातात बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन यायचं, हे केलं जातं ना. अशी ऑप्टिक्स आपण पाहिलेली नाहीत का? हा अण्णा जो दिल्लीमध्ये उपोषण करताना दर 3 तासांनी ग्लुकोज प्यायचा, तो असा गलित गात्र होऊन स्टेजवर पडायचा की. हे थिएट्रिक्स ज्याला म्हटलं जातं, हे केले जातात. आणि तसेच हे थिएट्रिक्स झाले का पुण्यातल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली नाही? का तिथं लाठीचार्ज केला नाही? आधीची विद्यार्थ्यांची जी आंदोलनं होती, NSUI असतील, SFI असतील, SFI तर युनिव्हर्सिटीमध्ये फक्त मेंबरशिप करत होती, तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. आणि ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांनाच आरोपी बनवलं गेलं. असे पोलीस या आंदोलनाला परवानगी देतात. आणि जे अण्णांच्या बरोबर होते, जे निर्भय बनो म्हणत होते, ते आता झुरळ बनो आंदोलनामध्ये येतात. काय याच्यातली स्पष्टता आहे? या पाठीमागे असलेलं, म्हणजे मी जे आधी म्हटलं की कोइन्सिडन्स, ऍक्सिडेंट म्हणजे योगायोग, अपघात किंवा इंटरनेटवरचे व्हायरल ट्रेंड, याच्यानी देशातले आमूलाग्र बदल होत नाहीत. त्यासाठी खूप स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग लागतं, खूप स्ट्रॅटेजी लागते, त्याला खूप मोठं फंडिंग लागतं. हे कुठून येतं? त्यावेळेला जे कलाकार होते त्या अण्णांच्या आंदोलनातला, मग ते VK सिंग असतील, किरण बेदी असतील, ही जी मंडळी त्या आंदोलनात स्टेजवर दिसत होती, त्यांना आता सोनम वांगचुकनी रिप्लेस केलंय. सोनम वांगचुक आपल्याला माहित नाहीये का? 370 कलम हटवल्यानंतर सर्वात पहिले स्वागत कोणी केलं? सोनम वांगचुकनी केलं. 35A आणि 370, आर्टिकल 370 हे ज्या वेळेला ॲब्रोगेट केलं गेलं, संविधानामधून काढलं गेलं, त्यावेळी म्हणजे काश्मीरच्या बाबतीमध्ये, त्यावेळेला त्याचं स्वागत यांनी केलं ना, सोनम वांगचुक यांनी. सोनम वांगचुक यांनी भारत सरकारच्या, मोदींच्या कुठल्या धोरणाला विरोध केलाय? जम्मू काश्मीर हे एक राज्य, याचं 3 विभाजन करून टाकले. लडाख वेगळं, जम्मू वेगळं, काश्मीर वेगळं. या विभाजनाला विरोध नाही केला ना सोनम वांगचुकनी. सोनम वांगचुकनी त्यांच्या लडाखला त्या राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी आग्रह धरला, जे प्रॉमिस मोदींनी केलं होतं, आणि त्याच्यासाठी त्यांना जेलमध्ये ठेवलं. आणि त्याच्यानंतर आता ज्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला त्यांनी सरकारचे आभार मानले या दिल्लीतल्या आंदोलनानंतर. त्यामुळे सोनम वांगचुक च्या चेहऱ्यानी या आंदोलनाला प्रतिष्ठा मिळवायची, असं जर याच्या मागचा
प्रकार असेल, आणि तोच आहे म्हणजे उघड उघड. अदरवाईज अभिजित दिपके काय आहे? अभिजित दिपकेंनी 28 जानेवारी 2025 ला एक ट्विटरवरती, एक्स प्लॅटफॉर्मवरती पोस्ट केलेली. ती पोस्ट मी वाचतो. When Arvind Kejriwal was put behind bars for months by Modi, Rahul Gandhi was enjoying his trips to Bangkok. Today, the man-child is lecturing Kejriwal on courage. Tomorrow, he will fly away to abroad again. म्हणजे अरविंद केजरीवाल यांना ज्या वेळेला मोदींनी तुरुंगात ठेवलं होतं, त्यावेळेला राहुल गांधी बँकॉकमध्ये एन्जॉय करत होते. अरे बाळा, हे एखाद्या छपरी ट्रोल सारखं ही पोस्ट केली आहे. छपरी ट्रोल, याच्या पलीकडे काही नाही. इंडिया अलायन्स मध्ये ज्या वेळेला हे सगळं झालं, अरविंद केजरीवालला ज्या वेळेला तुरुंगात ठेवलं, त्यावेळेला इंडिया अलायन्सचा प्रचार राहुल गांधी करत होते, बँकॉकमध्ये नव्हते करत. आणि हा इंडिया अलायन्स बनायच्या आधी राहुल गांधी या देशातल्या 4000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरती चालत होते. म्हणजे आ सेतू हिमाचल असं ज्याला म्हणता येईल. थंडी, वारा, पाऊस, ऊन या कशाचीही पर्वा न करता अख्ख्या देशातली लोक या यात्रेचं कौतुक करत होते, की स्वेटर आणि रेनकोट आणि असले प्रकार न करता. तो तामिळनाडूमध्ये ज्या वेळेला गेला, त्यावेळेला तामिळनाडूमध्ये असंच गर्दीमध्ये बापाला कोणीतरी ज्याच्या हार घातला आणि देहाच्या चिंधड्या उडवल्या, त्या तामिळनाडूमध्ये सर्वसामान्य माणसांना जवळ घेऊन तो भेटत होता, मनामध्ये कुठल्याही प्रकारचं ऍप्रिहेन्शन न ठेवता. दॅट इज करेज. दिपके, त्याला करेज म्हणतात. राहुल गांधी असं आजपर्यंत कधी बोलला नाहीये की त्याच्या परिवाराला धमक्या येतात, त्याच्या परिवारातले 2 जणांचे खून झालेत. कधी नाही. हे भोकाड पसरणारी जी जमात असते ना, माझ्या आईबाबांना फार धमक्या येत आहेत, त्यांनी राष्ट्रीय आंदोलनांमध्ये उतरूच नाहीये. हे विक्टिमहुड खेळण्याची ज्यांची पद्धत आहे ना, त्यांनी हे उद्योगच करू नयेत, पहिली गोष्ट. आणि राहुल गांधीला अशा पद्धतीने ट्रोल की बँकॉकमध्ये एन्जॉय करत होता, तो अख्ख्या भारतात पायी चाललेला होता. ज्या पंजाब मधल्या काही जणांनी त्याच्या आजीचा खून केला, त्याही पंजाबमध्ये तो सर्वसामान्य शेतकऱ्यांना, गरिबांना, मेकॅनिक्सला जवळ घेऊन भेटत होता. कुठली मनात भय नव्हता बाळगून त्या सगळ्या काळात. तो त्यालाच अधिकार आहे करेज कशाला म्हणतात हे सांगणं. बापाच्या खुन्यांना माफ करणारी पोरं आहेत ती. त्यांना करेज काय हे दिपकेकडून शिकण्याची काहीच गरज नाही, त्यांच्या परंपरेतच करेज आहे. ही पहिली गोष्ट. पण अशा पद्धतीने ट्रोल करायचं, इतक्या छपरी पद्धतीने, हे ट्रोलिंग आहे, याच्या पलीकडे काही नाहीये. आणि मग एक काहीतरी रेडीमेड विषय मिळतो, तो चीफ जस्टिस काहीतरी मूर्खासारखं बोलला, तेवढाच एक पॉइंट घ्यायचा. पण आपण इतक्या भयानक अमानवीकरणामध्ये सहभाग घेतो आहोत. या अमानवीकरणामध्ये आपण लोकांना सहभागी करून घेतो आहोत. हे अमानवीकरण नॉर्मलाइज करत आहोत, ज्याचा पुढचा परिणाम हा नरसंहारापर्यंत जाऊ शकतो, इतका सुद्धा ज्याचा अभ्यास नाही. त्याच अमेरिकेत हे ग्रेगरी स्टेंटन राहतात, ज्या अमेरिकेमध्ये हा रिपोर्ट पब्लिश झाला. अगदी अमेरिकन काँग्रेस, अमेरिकन सिनेट आणि त्या इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमच्या आयोगासमोर, कमिशन समोर सुद्धा सादर केला गेला. ते ज्याला माहीतच नाही, तो या डिह्युमनायझेशन, अमानवीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सामील होतो. आणि तेच नेहमीचे यशस्वी कलाकार दिसतात, ज्यांना अशा कुठल्याही पॉप्युलिस्ट वेव्हवरती राईड करायची सवय आहे, लाटांवर स्वार व्हायचं. हे त्याही वेळेला बघितलं, हे नंतर वारंवार बघितलं. तुम्हाला आठवतं, 2-1 वर्ष झाली असतील, संसदेमध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे काही मुलांनी
अचानक संसदेमध्ये त्यांनी उड्या मारल्या आणि आंदोलन केलं होतं. आणि मग यांचे पासेस कुठून मिळाले, यांना पास कोणी दिले, मग ते भाजपच्याच खासदारांनी दिले होते वगैरे वगैरे खूप झालं. आणि संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल मोठं प्रश्नचिन्ह झालं. त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रातला होता आणि त्याच्यामधल्या एका महाराष्ट्रातल्या असलेल्याचं वकीलपत्र असंच महाराष्ट्रातल्या एकाने घेतलं. काय झालं? तो मुलगा गेली 2 वर्ष तुरुंगामध्येच आहे. जामीनही त्याला मिळालेला नाही. जामीनही मिळालेला नाही. काय झालं पुढं हे विचार करा. पॉप्युलिस्ट वेव्हवरती स्वार होणं आणि अशा पॉप्युलिस्ट सर्व माध्यमांनी उचलून धरलेल्या सगळे तथाकथित इंटलेक्च्युअल किंवा सेल्फ प्रोक्लेम्ड इंटलेक्च्युअल्स, स्वयंघोषित, हे ज्याच्या पाठीमागं पुरस्कार करत फिरत होते त्यातलं सत्य काय आहे हे शोधणं हे जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे याही आंदोलनात मी सुरुवातीला पण म्हटलं होतं, एकदा चूक झालेली आहे या देशाची 13 वर्षापूर्वी, 2011, 12, 13 या काळामध्ये असेच भरकटले गेले, असंच भरकटवलं गेलं. त्या भरकटवलेल्यांचा नंतर 13 वर्षात आपल्याला अनुभव आला. त्या लोकपालबद्दल ना कोणी थोबाड उघडलं. नंतर एवढी भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली, राफेल पासून ती अदानीच्या वेगवेगळ्या प्रकारांपर्यंत. कोणी केली का लोकपालच्या नावाने तक्रार यांच्यापैकी? आणि मुळात हे लोकपाल किती असंविधानिक होतं हे कधीतरी सांगितलं का? जे मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलं की ते लेजिस्लेचर पेक्षा एक्झिक्युटिव्हला सुप्रीम करत होते. हे कोणीही नाही सांगितलं. आणि आता ही वेळ आली किंवा ही इंटरनेटवरून तयार झालेली, ही आपोआप झालेली नाही हे मला माहिती आहे. कारण असं 24 तासात 3 कोटी 3 कोटी 2 कोटी असं होत नसतं. अल्गोरिदम्स कसे सप्रेस केले जातात, रीच कसा रिस्ट्रिक्ट केला जातो हे माहिती आहे. हे मला एकट्याला माहिती अशाने हे या देशातल्या हजारो जणांना माहिती आहे की रीच आणि अल्गोरिदमच्या मार्फत कसं रिस्ट्रिक्शन आणलं जातं. तिथं दुसऱ्या बाजूला एका गोष्टीला मात्र संपूर्ण सहकार्य, पोलीस यंत्रणेपासून सगळ्यांचं. त्यामुळे सावध राहा. मी अजूनही सांगतो, हे कदाचित भविष्यात जेन्युइन होऊ शकेल, माहिती नाही. आज अजिबात खात्री नाही. किंबहुना आज अजिबात म्हणजे अविश्वासच आहे पूर्णतः. आणि म्हणून ज्यांची स्वतःची आयडिओलॉजी आहे, बरं ती फक्त या एका नीटच्या परीक्षेबद्दल नाही, ते एकूण शिक्षण व्यवस्थेबद्दल, या देशातल्या अभ्यासक्रमांपासून परीक्षांपर्यंत, शिक्षणाच्या खाजगीकरणापासून शिक्षणाच्या सार्वत्रिकरणापर्यंत, शिक्षणातल्या वेगवेगळ्या आरक्षणांपासून ज्यांची एक ठोस भूमिका आहे, वर्षानुवर्ष त्यावर काम केलेलं आहे, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तरुणांना न्याय मिळावा, ज्यांची एम्प्लॉयमेंट बद्दल काहीतरी व्हिजन आहे, ज्यांची या देशातल्या छोट्या लघु मध्यम उद्योगांबद्दल काहीतरी व्हिजन आहे, ज्यांची या देशाच्या परराष्ट्र धोरणाबद्दल काहीतरी व्हिजन आहे. एक आंदोलन करणं म्हणजे देश चालवणं नाही. ते फार वेगळा कॉन्टेक्स्ट आहे. या सगळ्या धोरणांचा ज्यांचा वर्षानुवर्षाचा अभ्यास आहे, ते मग म्हणजे सीपीआय असेल, सीपीएम असेल, काँग्रेस पक्ष असेल, यांच्या पाठीमागं सरकारच्या विरोधातला असंतोष एकजूट होऊ नये म्हणून असं काहीतरी एक सेफ्टी व्हॉल्व्ह ज्याला म्हणतो, हा क्रिएट झालेला आहे का? अमेरिकेमध्ये मी अनेक विद्यापीठांमध्ये शिकवलं आहे, भाषणं दिलेली आहेत, लेक्चर्स घेतलेली आहेत.
इंटरॅक्शन केलेले आहेत, तिथली मुलं सांगतात की त्या मुलांना शाळेपासून एक गोष्ट घरातही शिकवली जाते की ट्रस्ट बट व्हेरीफाय. विश्वास ठेवा पण संपूर्ण तपासून घ्या. आणि ती तपासणी अजिबात झालेली नाही. ही तपासणी अजिबात झालेली नाही. आणि मग त्याच्यावरती असं कोणीतरी शहाणपणा सांगायचा की तुम्ही या मुलाखत घ्या, नाही घ्यायची. तुमच्या कृतींमधून सिद्ध होऊ द्या, कृतींमधून दिसू द्या. तुम्हाला एकट्यालाच सरकार सहकार्य करतंय हे डोळ्याला दिसतंय ना. हे डोळ्याला दिसत असून प्रश्न काय विचारायचे? सरळ त्याचा निष्कर्ष काढता येतो ना. हे का होतंय? एक स्टेज असल्याप्रमाणे म्हणजे एका बाजूला या विद्यार्थ्यांवरती इतर संघटनांच्या थेट हल्ले केले जातात, पाण्याचे फवारे, लाठीचार्ज हे केलं जातं. इथे मात्र कोणीतरी येऊन काहीतरी घोषणा देतं. कोणती एक मुलगी जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये गेली होती. हिंदू काय, ओमर खालिद काय वगैरे हे हो केलं जाऊ शकतं. याला भाजपनी केलेला विरोध, भाजपनी केलेला प्रतिकार वगैरे मी नाही म्हणणार. हे असे प्लांटेड काही उपद्रवी असतात जे प्रत्येक ठिकाणी जातात. माझ्याही अनेक कार्यक्रमांमध्ये येतात. मला अगदी थेट इतकंही येऊन विचारलेले की तुम्हाला अजून गोळी का नाही मारली म्हणून. त्यामुळे अशी माणसं असतात, ते असे गाड्या करण्यासाठी 4-5 ठिकाणी जातात. पण जेव्हा सरकारला नको असतं, जेव्हा सत्ताधारी पक्षाला नको असतं, तेव्हा जामिया मिलियाच्या लायब्ररीमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारलं जातं. JNUच्या हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारलं जातं. NSUIच्या आंदोलनामध्ये वॉटर कॅनननी माणसं आडवी पडेपर्यंत त्यांच्यावरती फवारे मारले जातात, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जातात. इथे दिल्लीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एअरपोर्टवरती असं पत्र घेऊन उभे राहतात. त्यामुळे माझा अजिबात विश्वास नाही या गोष्टींवर. मी योगायोग मानणारा माणूस नाही, बिलकुल मानत नाही. मी 100% त्या अर्थाने खरा नास्तिक आहे. काहीही योगायोगाने घडत नसतं, अजिबात नाही. त्यामुळे हेही योगायोगाने घडलेलं नाही. आणि येणाऱ्या काळातल्या ज्या काही घटना असतील त्याही योगायोगाने घडणार नाही. त्या प्रत्येकाच्या पाठीमागं 100% डिझाईन असणार. हे कसं होतं, काय होतं हे आपण बघायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. आणि अनेक गोष्टींबद्दलची स्पष्टता येणं खूप गरजेचं आहे. ती आल्याशिवाय पुन्हा अंधश्रद्धा ठेवू नका. अंधश्रद्धेपासून दूर राहा. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा. अगदी त्या अण्णाची पण अंधश्रद्धाच लोक करत होते. आता अण्णाचं आंदोलन संघाचं कसं स्पॉन्सर्ड होतं याचा मी पुरावा सांगितला. त्याच्या व्हिडिओतली एक झलक पण दाखवली. मोठा व्हिडिओ आहे कारण खूप. त्या 3-4 जणांची त्याच्यामध्ये ह्या इंटरव्ह्यूज आहेत अशा प्रकारचे. पण माझं परत एकच म्हणणं आहे, एकदा फसलेलं आहे आपण, आता शहाणे व्हा. म्हणजे आपल्याकडे मराठीत म्हणी आहेत ना की दुधाने तोंड पोळल्यावर ताक सुद्धा फुंकून प्यायचं असतं. अजून तर हे ताक आहे की नाही हेही माहित नाही. ताक आहे का विष आहे, हे विषाची परीक्षा नसते घ्यायची. कारण परीक्षा घ्यायला गेलं तर मरण्याची अवस्था येते. ती झाली ऑलरेडी. 12-13ला विषाची परीक्षा घेतली, गेली 12 वर्ष मरायचीच अवस्था आलेली आहे. त्यामुळे यापुढे सतर्क राहा, सजग राहा, जागरूक राहा आणि जागृत राहा. जागरूक आणि जागृत हे दोन्ही राहा. तरच या देशाला खऱ्या अर्थाने आपण वाचवू शकू. कारण आता वाचवण्याचीच वेळ आलेली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. लाईक कराल त्यावेळेला हाईपही करायला विसरू नका. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.